हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला आपण युनिट 3 फाउंड्रीमध्ये गेटिंग अँड रायझिंग सिस्टीम ऑफ कास्टिंग ह्याचा अभ्यास केलेला आहे. शिवाय व्हेरियस टाईप्स ऑफ कास्टिंग प्रोसेस, त्यामध्ये शेल मॉल्डिंग, डाय कास्टिंग, सेंट्रिफ्युगल कास्टिंग ह्याचा आपण स्टडी केलेला आहे. तर आज आपण कास्टिंग डिफेक्ट्स पाहणार आहोत. कास्टिंगमध्ये दोष किंवा कास्टिंग कॉम्पोनंटमध्ये काही दोष आपल्याला ऑब्झर्व होतात. तर ते का होतात, त्याचे कॉजेस काय आहेत, म्हणजे कारणं काय आहेत ते दोष होण्यापाठीमागचे, आणि ते दोष होऊ नयेत म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो, म्हणजे रिमेडीज आपल्याला ते पाहायचं आहे. जे कॉज आहे त्याच्या विरुद्ध आपण लिहिलं तर ते रिमेडी होणार आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये कास्टिंग डिफेक्टमध्ये पहिला जो दोष आहे किंवा डिफेक्ट आहे तो कास्ट कॉम्पोनंटमध्ये ब्लो होल्स आपल्याला दिसतात. ब्लो होल्स म्हणजेच काय, स्मूथ राऊंड कॅव्हिटीज. स्मूथ राऊंड कॅव्हिटीज म्हणजेच अशा प्रकारचे ह्या कॉम्पोनंट असेल तर असे गोलाकार राऊंड असे स्मूथ अशा कॅव्हिटीज आपल्याला सरफेसवर किंवा त्या कास्ट पार्टवर दिसतात. त्याला आपण म्हणतो ब्लो होल्स. हे का होतं तर गॅसेस किंवा स्टीमचे बुडबुडे म्हणजे बबल्स हे एंट्रॅप झाल्यामुळं आपल्याला हा दोष दिसतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या राऊंड कॅव्हिटीज आपल्याला कास्ट पार्टवर दिसतात, त्याला आपण ब्लो होल हा डिफेक्ट म्हणतो. आता ह्याचे कारणं काय आहेत पहा. एक्सेसिव्ह मॉइश्चर इन सँड, म्हणजेच आता मी आत्ता सांगितलं की स्टीमचे बबल्स जर जास्त सँडमध्ये मॉइश्चर असेल, ठीक आहे, ओली सँड जास्त असेल तर काय होणार आहे, मॉइश्चर जास्त असेल तर त्याचं स्टीममध्ये रूपांतर होणार आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित ते स्टीमचे बबल्स एंट्रॅप होऊ शकतात. एक्सेसिव्ह मॉइश्चर इन सँड. त्याच्यानंतर लो परमिॲबिलिटी. आता हे जे गॅसेस आहेत त्याचे बबल्स एंट्रॅप होण्याचं कारण म्हणजे गॅसेस किंवा स्टीम ह्याला बाहेर जायला जागा मिळत नाही, म्हणजे त्याची परमिॲबिलिटी सँडची काय असणार आहे, कमी असणार आहे. जर कमी परमिॲबिलिटी असेल तर, किंवा आता कमी परमिॲबिलिटी का होते, जर आपण जी सँड आहे ती हार्ड रॅमिंग केली, हार्ड स्ट्राईक केली तर त्याच्यामध्ये परमिॲबिलिटी प्रॉपर्टी कमी होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये व्हेंटिंग जर सफिशियंट नाही तर हे डिफेक्ट तुम्हाला आढळून येतो. म्हणजे एकंदरीत पाहता आपण जे रॅमिंग करणार आहोत त्या रॅमिंगमध्ये आपण कसं करणार आहोत रॅमिंग त्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. त्याच्यानंतर सँडमध्ये मॉइश्चर किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मग त्यामुळं हे कॉजेस आपण पाहिलेले आहेत की एक्सेसिव्ह मॉइश्चर इन सँड किंवा लो परमिॲबिलिटी ऑफ सँड किंवा सँड हार्ड रॅमिंग केली आणि व्हेंटिंग, ज्याच्यामध्ये व्हेंट रॉड आपण वापरतो आणि त्यामधनं आपल्याला गॅसेस किंवा स्टीम बाहेर पडण्याचा मार्ग तयार होतो, तर ते व्यवस्थित नसेल तर. आता ह्याचे रिमेडीज काय. आता बघा ह्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागत, जे मॉइश्चर कंटेंट आहे सँडमध्ये ते आपल्याला प्रॉपरली त्याच्यामध्ये मॉइश्चर असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे हार्ड रॅमिंग करणार आहे ते रॅमिंग प्रॉपरली केलं पाहिजे, जास्त हार्ड करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर व्हेंट होल्स आपल्याला त्याच्यामध्ये व्हेंट रॉडच्या साहाय्याने प्रोव्हाइड केले पाहिजेत जेणेकरून गॅसेस आणि स्टीम बाहेर पडतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉजेस आणि रेमेडीज ह्या ब्लो होल्सच्या लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट कास्टिंग डिफेक्ट आहे म्हणजे पिन होल पोरोसिटी. त्याला आपण पोरोसिटी म्हणतो किंवा गॅस पोरोसिटी म्हणतो. म्हणजे पिन जाईल एवढ्या बारीक बारीक छिद्रे त्याच्यामध्ये तयार होतात. पोरोसिटी म्हणजे असं छिद्र तयार होतात कास्ट कॉम्पोनंटमध्ये. हे सुद्धा आपले जे काय हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे जे गॅसेस मोल्टन मेटलमध्ये ॲब्झॉर्ब झालेले आहेत, ह्या गॅसेसमुळं हा डिफेक्ट तयार होतो, पिन होल पोरोसिटी. ठीक आहे. आता ह्याचं कॉजेस काय आहेत, जर जास्त पोरिंग टेम्परेचर असेल किंवा मेटल चार्जमध्ये जे मोल्टन मेटल आहे त्याच्यामध्ये गॅसेस डिझॉल्व ऑलरेडीच झालेले असतील, किंवा सॉलिडिफिकेशन जे कास्टिंगचं होणार आहे ते स्लो असणार आहे, किंवा त्याच्यामध्ये परमिॲबिलिटी कमी असेल सँडमध्ये आणि मॉइश्चर जास्त असेल तर हा डिफेक्ट त्यामध्ये दिसतो. पोरिंग टेम्परेचर जास्त असेल, गॅसेस ऑलरेडीच त्या मेटल चार्जमध्ये डिझॉल्व असतील, सॉलिडिफिकेशन जे कास्टिंगचं ते फार स्लो होणार आहे, आणि मॉइश्चर जास्त असेल आणि त्यामुळं त्याच्यामध्ये परमिॲबिलिटी पण कमी असेल तर हा डिफेक्ट म्हणजे गॅसेस जायला जागाच मिळणार नाही. तर असा डिफेक्ट तुम्हाला पिन होल पोरोसिटी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. असे छिद्र असे बारीक बारीक छिद्र त्याच्यामध्ये तयार होतात, त्याला पोरोसिटी आपण म्हणतो किंवा गॅस पोरोसिटी. नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजनसारखे गॅसेस हे या मोल्टन मेटलमध्ये ऑब्झर्व झाल्यामुळं हा डिफेक्ट होतो. ह्याचे कॉजेस आपण पाहिले.
आता ह्याच्या रेमेडीज काय आहेत की पोरिंग टेम्परेचर व्यवस्थित असलं पाहिजे, रेग्युलेट झालं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्यानंतर मेटल कॉम्पोजिशन कंट्रोल केलं पाहिजे आणि गेटिंग रायझिंग सिस्टीम ही व्यवस्थित पाहिजे. गेटिंग रायझिंग सिस्टीम जर व्यवस्थित केली, मॉडिफाय केली, तर हा डिफेक्ट कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. आता अशा पद्धतीने ह्या डिफेक्टचे तुम्हाला कॉजेस आणि रेमेडीज लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे शिफ्ट. आता इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, वरचा भाग आणि खालचा भाग हा शिफ्ट झालेला आहे, मिसमॅच झालेला आहे, बरोबर एक्झॅक्ट अलाइनमेंट झालं नाही, व्यवस्थित एकमेकाला ते जॉईन झालेलं नाही आहे, मिसअलाइनमेंट झालेली आहे वरच्या आणि खालच्या भागाची पार्टिंग लाईनला, पार्टिंग सरफेसला. तर ह्या डिफेक्टला आपण म्हणतो शिफ्ट. किंवा ह्याच्यामध्ये जे कोर आहे ते कोर पण शिफ्ट होतं. इथं बघा माउल्ट शिफ्ट झालेलं आहे, कोप आणि ड्रॅग पार्ट शिफ्ट झालेला आहे आणि इथं कोरचं लोकेशन व्यवस्थित झालं नसल्यामुळं कोर शिफ्ट झालेलं, त्यामुळे कॉन्सेंट्रिक असं होल त्याच्यामध्ये पडलेलं नाही आहे. आता याचे कॉजेस काय आहेत, तर मिसअलाइनमेंट ऑफ टू हाफ्स ऑफ पॅटर्न, टॉप आणि बॉटम जे हाफ्स आहेत कोप आणि ड्रॅग ह्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट झाले असेल, किंवा माउल्डिंग बॉक्स किंवा फ्लास्क जे आहेत त्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट झाली असेल, कोरचं लोकेशन व्यवस्थित झालेलं नसेल किंवा व्यवस्थित लोकेट केला नसेल कोर, आणि कोर बॉक्सेसच फॉल्टी असतील, तर त्याच्यामुळे हा डिफेक्ट होऊ शकतो. पॅटर्नचे दोन भाग मिसअलाइनमेंट झाल्यामुळं, माउल्डिंग बॉक्स मिसअलाइनमेंट झाल्यामुळं, कोरचं लोकेशन व्यवस्थित नसल्यामुळं किंवा फॉल्टी कोर बॉक्स वापरल्यामुळं वरचा आणि खालचा भाग हा मिसअलाइनमेंट होतो आणि तो शिफ्ट होतो. ठीक आहे. तर ह्याच्या रेमेडीज काय आहेत, तर आपल्याला जे काही डोवेल्स आपण वापरतो ज्याच्यामुळं कोप आणि ड्रॅग पॅटर्न एकमेकाला व्यवस्थित अलाइन होतो, तर ते डोवेल्स स्प्लिट पॅटर्नमध्ये आपण पाहिले डोवेल पिन्स ते रिपेल केले पाहिजेत किंवा रिप्लेस केले पाहिजेत. त्याच्यानंतर जे काही पॅटर्नचा कोप आणि ड्रॅग पार्ट आहे त्याची व्यवस्थित अलाइनमेंट झाली का नाही ह्याची खात्री केली पाहिजे, एन्श्युअर केलं पाहिजे, म्हणजे खात्री केली पाहिजे. कोर प्रिंटच्या साहाय्यानं प्रॉपरली कोर लोकेट केले पाहिजेत आणि जर फॉल्टी कोर बॉक्स असतील तर ते रिपेअर किंवा रिप्लेस केले पाहिजेत. जे कॉजेस आहेत त्याच्या विरुद्ध रेमेडीज आहेत. हे कारणं आहेत तो डिफेक्ट व्हायची, आणि ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने रेमेडीज लिहायच्या आहेत. तुम्ही कॉजेस जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्याच्या वरती रेमेडीज तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट डिफेक्ट आहे वर्पेज. वर्पेज म्हणजेच काय की अशा पद्धतीनं अनइंटेन्शनल किंवा अनडिझायरेबल डिफॉर्मेशन कास्टिंगमध्ये होतं सॉलिडिफिकेशन होताना. अनइंटेन्शनल किंवा अनडिझायरेबल डिफॉर्मेशन म्हणजे व्रॅपेज आपण त्याला डिफेक्ट म्हणतो, व्रॅपेज. तर ह्या कॉजेस काय आहेत, तर गेटिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल, रनर्स रायझर व्यवस्थित नसतील, लोकेट झालेले नसतील, किंवा गेटिंग सिस्टीममध्येच फॉल्ट असेल, किंवा सतत असे फ्लॅट सरफेस आपल्याला त्यामध्ये जास्त लार्ज फ्लॅट सरफेस असतील तरीसुद्धा हा व्रॅपेज हा डिफेक्ट होतो. आपण डिस्टॉर्शन अलाउन्समध्ये पाहिलेलं आहे, तशा पद्धतीने व्रॅपेज हा डिफेक्ट त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर आपल्याला काय करावं लागेल, गेटिंग सिस्टीम रायझिंग सिस्टीम व्यवस्थित करावं लागेल, म्हणजेच कास्टिंग डिझाईन आपल्याला व्यवस्थित करावं लागेल, आणि हे डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन आपल्याला व्यवस्थित अचीव करावं लागेल, जेणेकरून अनइवन श्रिंकेज किंवा अनइवन कूलिंग त्याच्यामध्ये होणार नाही. तर अशा पद्धतीनं डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन आपण अचीव करायला पाहिजे व्यवस्थित. तर हे रेमेडीज आहे. वर्पेज म्हणजेच काय की अनइंटेन्शनल किंवा अनडिझायरेबल डिफॉर्मेशन ड्युरिंग सॉलिडिफिकेशन. तर गेटिंग्स रायझिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल किंवा जास्त फ्लॅट सरफेस आपल्याला त्यामध्ये पॅटर्नमध्ये आपण किंवा कास्टिंग करताना जास्त फ्लॅट सरफेस असतील, म्हणजे पुअर डिझाईन असेल, तर आपल्याला हा डिफेक्ट दिसतो. आपण अलाउन्सच्या वेळेस बघितलं आहे, डिस्टॉर्शन अलाउन्सच्या वेळेस पाहिलेलं आहे तशा पद्धतीनं. तर ह्याच्यामध्ये रेमेडीज काय आहेत, तर कास्टिंग डिझाईन मॉडिफाय केली पाहिजे, डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन प्रॉपरली अचीव केलं पाहिजे. नेक्स्ट डिफेक्ट इज फिन ऑर फ्लॅश. फिन किंवा फ्लॅश म्हणजे असं इथं तुम्हाला दाखवलेलं बघा, असं पातळ पापुद्रा किंवा पातळ असं प्रोजेक्शन कास्टिंगच्या सरफेसभोवती दिसतं, त्याला एक्स्ट्रा प्रोजेक्शन आपण म्हणतो. ते कास्टिंगचा भाग नसतो पण ते दिसतं, तर त्याला थिन मेटल प्रोजेक्शनला तो पापुद्रा जसा आला आहे बाहेर सरफेसमध्ये, तर त्याला आपण म्हणतो फिन किंवा फ्लॅश. ओके. तर ह्याचे कॉजेस काय आहे, तर
माऊल्ड आणि कोर ह्याची असेंब्ली व्यवस्थित नसेल, इनकरेक्ट असेंब्ली असेल माऊल्डची आणि कोरची, तर त्याचा स्पेस मिळणार आहे आणि त्या स्पेसमधनं त्यामध्ये मेटल फ्लो होणार आहे आणि अशा पद्धतीचं जे काही नको असलेलं मटेरियल आहे तशा पद्धतीनं हा फिन्स डिफेक्ट किंवा मेटल प्रोजेक्शन त्यामध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर जे माऊल्डचं क्लॅम्पिंग आहे ते व्यवस्थित नसल्यामुळं सुद्धा हा डिफेक्ट होतो. रॅपिंग म्हणजेच आपल्याला पॅटर्न काढायचा आहे, रॅपिंग करतो म्हणजेच पॅटर्न काढतो, तो जास्त एक्सेसिव्ह रॅपिंग झालं, शेक झालं तरीसुद्धा त्यामध्ये हा डिफेक्ट होऊ शकतो. आणि वरचा जो टॉप पार्ट आहे त्याच्यामध्ये जे वेट आपलं आहे वरच्या टॉप पार्टचे माऊल्डच्या वरच्या भागात ते इनसफिशियंट वेट असेल तर हा डिफेक्ट होतो. थिन किंवा फ्लॅश म्हणजे थिन मेटल प्रोजेक्शन ऑन कास्टिंग, हे ते दिसतंय तुम्हाला प्रोजेक्शन असं, हा कास्टिंगमध्ये असं प्रोजेक्शन पातळ असा पापुद्रा किंवा प्रोजेक्शन त्याच्यामध्ये येतं, त्याला थिन किंवा फ्लॅश म्हणतो. तर ह्याचं कॉजेस आहेत, जे काय असेंब्ली आहे माऊल्डची आणि कोरची ती इनकरेक्ट असेल किंवा जे बॉक्सेस आहेत माऊल्ड बॉक्स किंवा फ्लास्क ते जेणेकरून माऊल्ड ह्याचं क्लॅम्पिंग व्यवस्थित झालेलं नसेल, वरचा भाग खालच्या भागाला व्यवस्थित क्लॅम्प केलेला नसेल माऊल्डचा, किंवा वरती कोप पार्टला जो टॉप पार्ट आहे त्याला कोप पार्ट म्हणतो तिथं इनसफिशियंट वेट असेल माऊल्डला प्रोव्हाइड केलेलं, आणि रॅपिंग जे करतो पॅटर्न काढण्यासाठी जे रॅपिंग करतो ते एक्सेसिव्ह झालेलं असेल तर त्याच्या रेमेडीज आहेत. करेक्ट असेंब्ली करा माऊल्डची आणि कोरची. बघा इथं जे लिहिलं आहे इनकरेक्ट असेंब्ली, त्याच्या उलट आपण इथं लिहायचं आहे रेमेडीजमध्ये करेक्ट असेंब्ली करा माऊल्डची आणि कोरची. सफिशियंट वेट आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल, ह्याच्या उलट लिहिलेलं आहे इनसफिशियंट वेटमुळं हा डिफेक्ट होतो. मग आपल्याला काय करावं लागेल, सफिशियंट वेट टॉप पार्टला माऊल्डच्या प्रोव्हाइड करावं लागेल. आणि जी गेटिंग सिस्टीम आहे, मेल्टिंग टेक्निक्स आहे किंवा प्रॉपर माऊल्डिंग प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागेल. नेक्स्ट डिफेक्ट आहे स्वेल. आता बघा हा आपला ॲक्च्युअली साईज आहे, आपला हा कॅव्हिटीचा ॲक्च्युअल साईज आहे, पण इथं काय झालेलं आहे एनलार्ज झाली माऊल्ड कॅव्हिटी. हे डिझायर्ड डायमेन्शन आहे, इथं दिसतंय डॉटेड लाईन असं दिसतंय ते डिझायर्ड डायमेन्शन, पण इथं काय झालं माऊल्ड कॅव्हिटी एनलार्ज झालेली आहे ड्यू टू मेटल प्रेशर. मेटलच्या प्रेशरमुळं, लिक्विड मेटलच्या प्रेशरमुळं माऊल्ड कॅव्हिटी काय झाली एनलार्ज झाली, त्याला आपण म्हणतो स्वेल. हे जे डिझायर्ड डायमेन्शन आहे त्याच्यापेक्षा माऊल्ड कॅव्हिटीचा आकार हा काय झाला आहे वाढलेला आहे, एनलार्ज झालेली आहे, कारण मेटलचं प्रेशर, लिक्विड मेटलचं प्रेशरमुळं. तर हे कशामुळं होतं तर व्यवस्थित रॅमिंग केलं नसेल किंवा माऊल्डला व्यवस्थित सपोर्ट केलेला नसेल, तर ह्याचं कॉजेस आहेत इम्प्रॉपर रॅमिंग असेल आणि माऊल्ड हे व्यवस्थित सपोर्ट केलेले नसतील तर त्याच्यावरती उपाय काय आहेत तर रॅमिंग व्यवस्थित केलं पाहिजे आणि मोल्टन मेटल जे फ्लो होतं ते युनिफॉर्मली फ्लो झालं पाहिजे, म्हणजे गेटिंग सिस्टीम व्यवस्थित केल्याच्यानंतर ते फ्लो व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर माऊल्डला सपोर्ट प्रोव्हाइड केले पाहिजे आणि माऊल्डची आणि कोरची स्ट्रेंथ वाढवली पाहिजे. नेक्स्ट आहे ड्रॉप. आता ड्रॉप म्हणजेच काय की सँड ड्रॉप म्हणजेच मोल्टन मेटलमुळं जो अप्पर सरफेस आहे माऊल्डचा तिथं क्रॅक पडतात आणि क्रॅक पडल्याच्या नंतर जे काही पीस आहे सँडचे, ते सँडचे पीस हे मोल्टन मेटलमध्ये पडतात, खाली पडतात, फॉल होतात, त्याला आपण म्हणतो ड्रॉप. ड्रॉप म्हणजे खाली पडणे. वरचा सरफेस माऊल्डचा क्रॅक जातो आणि त्याचे जे पीसेस आहेत ते मोल्टन मेटलमध्ये खाली पडतात, त्याला आपण म्हणतो ड्रॉप हा डिफेक्ट. ओके, ह्याचे कारणं काय आहेत की आता बघा सँडमध्ये जर स्ट्रेंथ व्यवस्थित नसेल तर त्यामध्ये क्रॅक पडणार आहे, त्यामुळं सँडची स्ट्रेंथ ही व्यवस्थित पाहिजे. आता इथं लो स्ट्रेंथ असणार आहे तर त्यामध्ये हा डिफेक्ट दिसणार आहे. किंवा रॅमिंग सॉफ्टच केलं, सॉफ्ट रॅमिंग केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ येणार नाही आहे, कोहेजिव्हनेस येणार नाही आहे, तर तो डिफेक्ट होऊ शकतो, हा डिफेक्ट होऊ शकतो. किंवा सँड प्रोजेक्शन जे आहेत त्यामध्ये बळकटता नसेल तरीसुद्धा हा डिफेक्ट हा दिसतो. मग ह्याच्या उलट आपण लिहायचं आहे की रिमेडीज म्हणजे उपाय काय केले पाहिजेत तर चांगल्या स्ट्रेंथची सँड आपल्याला इथं वापरली पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉपर माऊल्डिंग प्रोसेस आपल्याला ह्यामध्ये गेटिंग सिस्टीम आपल्याला वापरावी लागणार आहे आणि सँडची स्ट्रेंथ वाढवावी लागणार आहे आणि प्रॉपर जे सॉफ्ट रॅमिंग आहे त्याच्याऐवजी प्रॉपर रॅमिंग हे केलं पाहिजे, जास्त सॉफ्ट पण नाही जास्त हार्ड पण नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे डर्ट हा डिफेक्ट. डर्ट म्हणजे घाण. तर जे काही डर्ट पार्टिकल आहेत ते डर्ट पार्टिकल किंवा सँड ही कास्टिंगमध्ये मोल्टन मेटलबरोबर येते आणि ती तशीच राहते. आता बघितलेलं आहे आपण की काय होतं की
जे काही मोल्टन मेटलमध्ये घाण असेल तर ती घाण आपल्याला काय करावं लागते, तर ती काढावी लागते. ठीक आहे, स्लॅग वगैरे असू शकते किंवा इम्प्युरिटीज असू शकतात किंवा सँड पण त्यामध्ये मोल्टन मेटलबरोबर इरोजन होऊन रबिंग होऊन ती सँडसुद्धा येऊ शकते तर मोल्टन मेटलबरोबर. आणि ती जेव्हा सॉलिडिफाय होणार आहे तेव्हा ती कास्टिंगचाच एखादा पार्ट असल्यासारखं ते डर्ट राहणार आहे, तर ते नको आहे. तर त्याचे कॉजेस काय आहेत बघा, कॉजेस म्हणजे याचे कारणं काय आहेत, हा डिफेक्ट व्हायचे कारणं काय आहेत. तर व्यवस्थित माउल्ड हँडल केले नसल्यामुळं, इम्प्रॉपर हँडलिंग झाल्यामुळं किंवा स्लॅग पार्टिकल मोल्टन मेटलमध्ये असणार, मळी वगैरे असणार आहे. मोल्टन मेटलमध्ये स्लॅग पार्टिकल्स असणार आहे, सँडचे पार्टिकल्स असणार आहेत. मग हे आपल्याला अवॉइड करण्यासाठी आपल्याला डर्ट ट्रॅप वापरावं लागेल. आपण पाहिलेलं की स्टेनर कोअर आपण वापरलेलं. स्टेनर कोअर म्हणजेच काय, की जे काय अशुद्ध मोल्टन मेटल आहे त्याच्यातले जे काही इम्प्युरिटीज फॉरेन पार्टिकल आहेत ते तर ते ट्रॅप होतात, ते अडकतात आणि क्लीन मोल्टन मेटल हे ते कॅव्हिटीपर्यंत जातं. अशा पद्धतीने डर्ट ट्रॅप म्हणजे जसं की स्टेनर कोअर आपण वापरलेलं तसं आपल्याला वापरावं लागेल. प्रॉपर हँडलिंग माउल्टचं करावं लागेल आणि गेटिंग रायझिंग सिस्टीम आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. नेक्स्ट डिफेक्ट इज स्कॅब. स्कॅब हा म्हणजेच काय, की जे माउल्टचा फेस आहे त्यात त्याचा जो पोर्शन आहे, पोर्शन ऑफ फेस ऑफ माउल्ट हा उचलला जातो. आता इथं समजा उचलला गेलेला आहे आणि मेटल काय होतं, त्याच्या लोअर पोर्शनला फ्लो होतं इन अ थिन लेयर. ठीक आहे, म्हणजेच काय, लिक्विड पेनिट्रेट बिहाइंड द सरफेस लेअर ऑफ सँड. हा जो सँडचा सरफेस लेअर आहे त्याच्या पाठीमागं हे मोल्टन मेटल फ्लो होतं, म्हणजे असा स्कॅब त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होतं. मोल्टन मेटल जे आहे ते लिक्विड मोल्टन मेटल पेनिट्रेट घुसतं किंवा शिरतं बिहाइंड द सरफेस लेअर ऑफ सँड. हा जो सरफेस लेअर आहे सँडचा याच्या पाठीमागं हा मोल्टन मेटल पेनिट्रेट होतं, त्याला स्कॅब असं म्हणतो. अशा पद्धतीनं तो डिफेक्ट दिसतो आपल्याला. तर ह्याचं कॉज काय आहे, की मोल्टन मेटल जे फ्लो होतं ते अतिशय स्लो फ्लो होत असेल किंवा रनिंग होत असेल किंवा त्याच्यामध्ये सँडमध्ये मॉइश्चर जास्त असेल, इम्प्रॉपर रॅमिंग झालेलं असेल, म्हणजे अगदी सॉफ्ट रॅमिंग झाल्यामुळे स्ट्रेंथ कमी होईल सँडची, ते वरचा सरफेस उचलला जाईल आणि त्याच्या पाठीमागं मोल्टन मेटल हे फ्लो होईल. किंवा फाईन सँड, अतिशय फाईन सँड म्हणजे ज्याचा साईज हा फारच कमी असेल सँडच्या पार्टिकल्सचा, अशी फाईन सँड आपण वापरली असेल तर हा डिफेक्ट होऊ शकतो. म्हणजे प्रॉपर सँड आपल्याला सिलेक्ट करावे लागेल, प्रॉपर जे काय पार्टिकलचा साईज आहे तो सँडचा सिलेक्ट करावा लागेल, ग्रेन साईज आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि मॉइश्चर कंटेंट जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे सँडचं. आणि गेटिंग सिस्टीम वगैरे आपल्याला इम्प्रूव्ह केल्याच्यानंतर मोल्टन मेटल जे आहे ते व्यवस्थित रन होईल, फ्लो होईल आणि आपल्याला रॅमिंगसुद्धा आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित करावं लागेल हा डिफेक्ट टाळण्यासाठी. नेक्स्ट आहे मिश्रण अँड कोल्ड शट. मिश्रण कशाला म्हणतो, की पूर्णतः माउल्ट कॅव्हिटी भरली जात नाही. इथं मिश्रण दाखवलेलं आहे. इथं थोडासा भाग काय झालेला, इथं तुम्हाला असा ब्लँक भाग दिसतो थोडासा इथं, तर थोडासा भाग तसाच राहिलेला आहे, तिथपर्यंत मोल्टन मेटल पोचल्याचं नाही आहे किंवा ह्याला मिश्रण म्हणतो. आणि कोल्ड शट म्हणजेच काय, की जेव्हा अनइवन सेक्शन पॅटर्नचे असेंबल केले जातात तेव्हा त्यामध्ये परफेक्ट फ्युजन होत नाही. ठीक आहे, म्हणजे जे काही दोन पार्ट्स आहेत अनइवन सेक्शनचे एकमेकांमध्ये व्यवस्थित फ्यूज होत नाहीत किंवा जॉईन होत नाहीत, तर अशा पद्धतीनं डिस्कंटिन्युटी आपल्याला त्यामध्ये आढळून येते. तर अशा पद्धतीला आपण कोल्ड शट म्हणतो. इम्परफेक्ट फ्युजन ऑफ टू स्ट्रीम ऑफ मोल्टन मेटल. इकडून एक स्ट्रीम आला आणि इकडून एक स्ट्रीम आला आहे मोल्टन मेटलचा, तर इथं फ्युजन व्यवस्थित होत नाही, तर त्याला आपण कोल्ड शट म्हणतो. हे जे इकडून मोल्टन मेटल आलं आणि इकडून मोल्टन मेटल आलेलं आहे ते इथं व्यवस्थित फ्यूज होत नाही, म्हणजे एकमेकांमध्ये व्यवस्थित फ्यूज होत नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं डिफेक्ट असा दिसतो आहे, व्यवस्थित फ्यूज झालं नाही आहे, एकमेकांमध्ये फ्यूज झालेलं नाही आहे, तर त्याला आपण म्हणतो कोल्ड शट. आणि मिश्रण म्हणजे पूर्णतः सगळी कॅव्हिटी भरली गेलेली नाही, इनकम्प्लीट कॅव्हिटी भरली गेलेली आहे. आणि कोल्ड शट म्हणजे दोन स्ट्रीम जे मोल्टन मेटलचे ते फ्यूज झालेले नाही, एकमेकांमध्ये फ्यूज झालेले नाही आहे, त्यामुळे अशी डिस्कंटिन्युटी तर रेश दाखवलेली आहे बा, इथं जी रेश दाखवलेली आहे अशी डिस्कंटिन्युटी तुम्हाला दिसते जेव्हा अनइवन सेक्शन पॅटर्नचे असेंबल केले जातात. आता याचे कॉजेस काय आहेत, की एकतर जो काही सेक्शन्स आहेत ते थिन असतील किंवा वॉल थिकनेस त्याचा कमी असेल, गेटिंग सिस्टीम व्यवस्थित नसल्यामुळं
पूर्णतः त्या कॅव्हिटीमध्ये मोल्टन मेटल पोचलं नसेल किंवा हा कोल्ड शट झालेला असेल किंवा आपण जे पोअरिंग करतो मोल्टन मेटल ते अतिशय सावकाश करत असू आणि त्यामध्ये मोल्टन मेटलमध्ये फ्लोएबल जे काही मोल्टन मेटल फ्लो होतं त्याच्यामध्ये फ्लुइडिटी कमी असेल तर हा डिफेक्ट होऊ शकतो. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये रिमेडीज काय असतील तर गेटिंग सिस्टीम सुधारावं लागेल आणि जे काही पॅटर्न्स आहेत त्याचं इन्स्पेक्शन किंवा रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. पोअरिंग टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित मेंटेन करावं लागणार आहे आणि गेटिंग सिस्टीम आपल्याला व्यवस्थित डिझाईन करावे लागणार आहे. लास्ट डिफेक्ट इज हॉट टियर्स किंवा पूल. अशा पद्धतीने क्रॅक्स इंटरनल किंवा एक्सटर्नल क्रॅक इथं दाखवलेले पहा, इथं क्रॅक्स दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने क्रॅक्स तुम्हाला सॉलिड व्हेक्शन मेटलचं झाल्यावर दिसतात, त्याला आपण हॉट टियर किंवा पूल म्हणतो. असे क्रॅक्स दिसत आहेत. याचे कारणं काय आहेत तर कोलॅप्सिबिलिटी कमी असेल कोरची, डिझाईन व्यवस्थित नसेल, पुअर डिझाईन असेल, पोअरिंग टेम्परेचर जे आहे ते इनकरेक्ट असेल. म्हणजे लॅक ऑफ कोलॅप्सिबिलिटी ऑफ कोर, पुअर डिझाईन आणि इनकरेक्ट पोअरिंग टेम्परेचर असेल तर हा डिफेक्ट दिसतो. ह्याची रेमेडीज काय की कोलॅप्सिबिलिटी चांगली सुधारली पाहिजे कोरची. पोअरिंग टेम्परेचर हे व्यवस्थित आपल्याला म्हणजे जे काय पोअरिंग टेम्परेचर ते व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे किंवा ते सिलेक्ट करताना व्यवस्थित पोअरिंग टेम्परेचर आपल्याला घेतलं पाहिजे. ज्या टेम्परेचरला मोल्टन मेटल पोअर करायचं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. आणि डिझाईन जे कास्टिंगचं आहे ज्याच्यामुळे हे क्रॅक्स आढळून येतात ते पुअर डिझाईन असल्यामुळे हे क्रॅक्स आढळून आले. त्याच्याऐवजी आपल्याला त्या डिझाईनमध्ये चेंजेस करावे लागतील किंवा मॉडिफाय करावं लागेल ते डिझाईन आपल्याला हा डिफेक्ट टाळण्यासाठी. तर असे वेगवेगळे डिफेक्ट्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक डिफेक्ट्स आपल्याला आढळून येतात, त्याची माहिती तुम्ही घ्या आणि हे जे डिफेक्ट्स आहेत त्याचे कॉजेस आणि रेमेडीज हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण फंडामेंटल्स ऑफ मशिनिंग हा 4th युनिट आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. याबद्दल काही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता. आज आपण इथंच थांबतो आहोत.